दररोज नवीन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आता सर्वात मोठी आनंदाची बातमी आता सर्वांना घरे मिळणार। आता जे घरकुल लाभापासून वंचित आहे अशा सर्व व्यक्तींना आता घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच की 20 लाख घरं आता मंजूर केलेले आहे शासनाने। आता 20 लाख घरे मंजूर केलेले आहे आणि ते कोणत्या व्यक्तींना मिळणार आहे, कोणाला याचा लाभ मिळणार आहे, याची कागदपत्रे कोणती आहे, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला ज्यांनी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशा व्यक्तींनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत येईल। तर घरकुल योजनेचा फॉर्म कुठे भरायचा, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे, याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि ज्या व्यक्तींना घरकुलाचा लाभ मिळाला नाही अशा व्यक्तीने आम्हाला कमेंटद्वारे जरूर पाठवा की आम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही। तर आता आपण घरकुल योजनेत नवीन फॉर्म आणि कोणती माहिती याविषयी संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आता आपण पाहू शकता महाराष्ट्राला 20 लाख घरे मंजूर झालेली आहे। तर महाराष्ट्र आवास योजनेअंतर्गत 2024-25 साठी महाराष्ट्राला 19,66,737 घरांची मंजुरी मिळालेली आहे। तसेच पंतप्रधान जनकल्याण योजनेअंतर्गत 40 लाख हजाराहून आर्थिक घरे आता मंजूर करण्यात आलेली आहे। तर आता सर्व जे लाभार्थी आहे अशांना घरकुल योजनेच्या लाभार्थ्यासाठी आता अर्ज व पात्रता कोणती आहे याविषयी आपण बघणार आहोत। तर केंद्र सरकार अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या घरकुल योजनेचा ज्याचा उद्देश आहे, यासाठी घरकुल योजनेमधून महाराष्ट्रामधील सर्व गरीब कुटुंबांना नागरिक सरकारतर्फे घरकुल योजनेचा लाभ दिले जाते। तर घरकुल मिळवण्यासाठी ही सर्व योजनेची कागदपत्रे आता खालीलप्रमाणे आहेत। तर ओळखपत्र, त्यांच्याकडे ओळखपत्र आहे अशांना 7/12, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, तसेच रहिवासी दाखला, राशन कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, वीज बिल, पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, ग्रामपंचायत प्रमाणपत्र असे वरील प्रकारची ही कागदपत्रे त्यांना लागणार आहेत। तर वरील प्रकारे आवश्यक तुम्हाला घरकुल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहेत। तर ही कागदपत्रे तुम्ही जवळ ठेवणे आवश्यक आहे। तर घरकुल योजनेसाठी 2024 अनुदान दिले जाते। तर घरकुल योजनेत 2024 अंतर्गत करणाऱ्या पात्र लाभार्थ्यास सरकारमार्फत 1,54,000 रुपयाचे अनुदान दिले जाते। वरील अनुदान हे 3 टप्प्याने दिले जाते। जसे तुमचे घर काम तुम्ही पूर्ण करता त्याचप्रमाणे हे अनुदान दिले जाते। तर घरकुल योजना 2024 अंतर्गत 3 टप्प्यामध्ये तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे आणि 1,54,000 रुपये ते अनुदान असणार आहेत। तर आपण त्याची पात्रता बघणार आहोत। तर त्याची पात्रता अशी आहे की घरकुल योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा। तसेच अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना वार्षिक उत्पन्न हे 1,20,000 रुपयेपेक्षा कमी असायला हवे, तरच त्या योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहेत। तर अर्ज करणारा पात्र होईल आणि अर्ज करणारा लाभार्थी या कोणत्याही प्रकारचे पक्के घर नसावे, तसेच याआधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा। तसेच अर्ज करणारा लाभार्थी किंवा त्यांच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती याआधी जर केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। अशाच व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। घरकुल योजना 2024 अर्ज कुठे करायचा आहे याविषयी आपण जाणून घेऊया। आता घरकुल योजनेसाठी 20 लाख लाभार्थी होणार आहेत। तर घरकुल योजनेसाठी लवकरात लवकर तुम्ही अर्ज कुठे करायचा तर ते पाहूया। घरकुल योजनेसाठी 2024 साठी हा अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये जायचे आहे आणि तेथे कार्यालयामध्ये जाऊन हा अर्ज करावा लागणार आहे। तर ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन हा अर्ज तेथे करायचा आहे। प्रत घेऊन त्यासोबत वरील कागदपत्रे जोडून अर्ज ग्रामसेवक अधिकाऱ्याकडे हे तुम्हाला द्यावा लागेल व या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे।
तसेच आता महाराष्ट्रामध्ये 20 लाख घरे मंजूर होणार आहेत, म्हणजेच की आता प्रत्येकाला घर मिळणार आहे। तर या योजनेसाठी ज्यांनी कोणी कागदपत्रे आणि अर्ज केलेला नसेल अशा सर्व नी या योजनेचा लाभ घ्यावा, जेणेकरून तुम्हाला पण घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तुम्हाला पण पक्के घर राहण्यास मिळणार आहे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर धन्यवाद।